बघा आता किती नंबरचा क्वेश्चन 21. एकदम चांगल्या लेवलचा क्वेश्चन हा. द ऍक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल इज गिव्हन बाय ऍक्सलरेशन दिले. काय दिले तुम्हाला? ऍक्सलरेशन दिले. ऍक्सलरेशन किती दिले तुम्हाला? 3x² दिलेला आहे. ओके, पुढे काय दिलं त्यांनी? टी ची व्हॅल्यू 0, टी ची व्हॅल्यू 0 होती तेव्हा v ची व्हॅल्यू पण काय असेल त्यांनी 0 घ्या आणि x ची पण व्हॅल्यू काय घ्या 0 घ्या असं सांगितलं. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय? इट कॅन बी देन बी कन्क्लुडेड दॅट द वेलॉसिटी ऍट अ वेलॉसिटी काढून द्यायचं मला. वेलॉसिटी काढून द्यायचंय पण कितीला? 2 सेकंदला. वेलॉसिटी काढून द्यायचं किती सेकंदला? 2 सेकंदला. आणि क्वेश्चन मध्ये देऊन टाकले त्यांनी ऍक्सलरेशन काय घ्या तुम्ही? ऍक्सलरेशनचा नवीन फॉर्म्युला जो आपण पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. ऍक्सलरेशन आता सध्या दिले तर डायरेक्ट यूज करणार. एक ऍक्सलरेशन ए जोड काय? v dv बाय dx आहे. ठीक आहे, व्यवस्थित समजायचं शांत. आता मला सांगा, मी याला असं करून घेतलं v इंटू dv इज काय? a इंटू dx. कळालं का? शिफ्टिंग केलं. आता काय केलं आपण? इंटिग्रेट करावं लागेल. काय करावं मला? इंटिग्रेट करावं लागेल. का बरं इंटिग्रेट करावं लागेल? दिसतं ते, कळतं आपल्याला ते. इंटिग्रेशन आपण केलं. जसं इंटिग्रेशन केलं तर काय बनणार इथं? v² बाय 2, v² बाय 2. हा, आता a ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. a ची व्हॅल्यू दिली तर पहिले टाकून घ्या त्याला इंटिग्रेशन मध्ये. काय? 3x² इंटू dx. हा, मग याचं इंटिग्रेशन काय होऊन जाईल? 3x³ बाय 3 प्लस काय करायला मला? c. का बर? कारण की लिमिट आपल्या जवळ अवेलेबल नाही, टाकता पण येत नाही. v² बाय 2. हे बघा, x ची स्टार्टिंग लिमिट दिली पण एंडिंग लिमिट दिली नाही. v ची स्टार्टिंग लिमिट दिली, एंडिंग लिमिट दिलेली नाही. तर डायरेक्टली यूज करता येणार नाही आपल्याला. मग आपल्याला काय करायला? 3 गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं? v² बाय 2 बरोबर काय? x³ प्लस c. कळालं का? आता इथून आपण c काढून घेऊ. इथून काय काढून घेऊ आपण? c. c कसं काढणार आहे? c आपण काढू शकतो. इथं आपल्याला x ची व्हॅल्यू 0 आहे, v ची व्हॅल्यू 0 आहे. x ची व्हॅल्यू 0 टाकली, 0 बाय 2 बरोबर काय? 0चा क्यूब प्लस c. 0चा स्क्वेअर. काय होणार आहे? c ची व्हॅल्यू किती आली तुमची? 0 आली. c ची व्हॅल्यू किती आली तुमच्या जवळ? 0. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट आहे? आता पुढे राहिलं. आता परत याच्यामध्ये टाका, मग 0 टाका. म्हणजे आपलं काय भेटलं? आता आपलं फायनल भेटलं. याच्यामध्ये जसंही टाकलं तर काय भेटलं मला? v² बाय 2 आहे. बरोबर की नाही? बरोबर. इथं काय जाईल? x² आणि प्लस काय? प्लस काय? 0 ना? सॉरी, x³ आणि इथं काय जाईल? 0. काय डाऊट आहे? म्हणजे आपल्याला काय भेटलं? v² बाय 2 बरोबर काय? x³. कळालं का? मला काय भेटला? x³. काय डाऊट आहे इथपर्यंत? या 2 ला आपण काय करूया? त्या साईडला शिफ्ट करू किंवा इथून काय काढून घेऊ आपण? x काढून घेऊ. काय काढून घेऊ आपण? x काढून घेऊ. ठीक आहे, आपल्याला काय काय दिलेलं आहे? वेलॉसिटी काढायचं. वेलॉसिटी काढायचंय. ओके, वेलॉसिटी आपल्याला काढायचंय. ओके, जर मी असं केलं, हे पण करू शकतो ना. हा 2 इकडे शिफ्ट करा, v² झाला आणि इथं काय झाला? 2 झाला आणि इथं काय झाला? x³ झाला. कळालं का? झाला, डेरिव्हेशन जमतंय. आता मी काय म्हटलं? इथं v काढायचा म्हणजे काय टाकलेलं? टेकिंग स्क्वेअर रूट. तर इथं काय होऊन जाईल? √2 होऊन जाईल आणि याचं काय होऊन जाईल? x⁻³ नाही. कळालं? समजले इथपर्यंत? आता मला सांगा, वेलॉसिटी म्हणजे काय असतं? वेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, dx बाय dt. dx बाय dt इज काय? √2 x⁻² किती? 3/2. काय डाऊट आहे? आता काय करा? शिफ्ट करून घ्या. आता काय करून घ्या? शिफ्ट करून घ्या. म्हणजे dt ला तिकडे शिफ्ट करा आणि x ला इकडे शिफ्ट करा. dt ला तिकडे शिफ्ट आणि x ला इकडे शिफ्ट. म्हणजे dx अपॉन काय? x⁻² किती? x⁻² किती? 3/2 आणि इथं काय झाला? √2 इंटू काय? √2 इंटू काय? dt. काय डाऊट आहे? आता पुढे जाऊन काय करणार आपण? हा x⁻² 3/2 खाली येतो, वरती जाताना काय जाईल? -3/2. x⁻² किती? -3/2 इंटू काय? dx बरोबर काय? √2 इंटू काय? dt. काय कळालं? इंटिग्रेशन करावं लागेल. काय कळालं आपल्याला? इंटिग्रेशन आपल्याला करणं गरजेचं. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण. इथून काय करू शकतो? इंटिग्रेशन करू शकतो. चलो, इंटिग्रेशन करायचंय. काय काय? x⁻³ -3/2 पुढच्या स्लाइड मध्ये घेऊन टाकू आपण. काय तुमच्या इंटिग्रेशन मध्ये? इंटिग्रेशन मध्ये काय? x⁻² किती? -3/2 इंटू काय? dx इज काय? इंटिग्रेशन मध्ये काय? √2 इंटू काय? dt. बरोबर की नाही? √2 इंटू काय? dt. आता याचं इंटिग्रेशन करायचं. काय करणार तुम्ही? x⁻² किती? -3/2 प्लस 1 डिवाइड बाय काय? -3/2
प्लस 1 इज इक्वल टू काय √2 इंटू काय टी, बरोबर की नाही. डीटीचं इंटिग्रेशन काय होऊन जाईल टी, आणि इथं काय होऊन जाईल प्लस सी लागेल. काय लागून जाईल प्लस सी लागेल. -3/2 प्लस 1/1 केलं तर काय झालं, म्हणजे दीड मधून एक कमी केलं, दीड मधून एक केलं. 3/2 म्हणजे काय दीड ना, दीड मधून एक कमी केलं तर अर्धा उरेल -1/2. मग काय आलं तुमचं एक्स रेश टू किती -1/2 डिवाइड बाय काय -1/2 बरोबर काय √2 इंटू काय टी प्लस काय सी, बरोबर की नाही. आता मला सांगा इथं डिनोमिनेटर काय होईल न्यूमरेटरला निघून जाईल. न्यूमरेटरला गेला -2 एक्स रेश टू किती -1/2 इज इक्वल टू काय √2 इंटू टी प्लस काय सी. आता आपल्याला अजून सी ची व्हॅल्यू माहित नाही, पण तिथे दिलं होतं त्यांनी. काय दिलं होतं एक्स ची व्हॅल्यू 0, टी ची व्हॅल्यू 0 आणि व्ही ची व्हॅल्यू 0. जसं इथं पुट केलं मी, जसं इथं मी पुट केलं तर काय होणार आहे, हा टर्म काऊन जाईल 0, इकडे काऊन जाईल हा 0 प्लस काय झाला सी. म्हणजे तुम्हाला परत सी ची व्हॅल्यू काय भेटली 0 भेटली, परत सी ची व्हॅल्यू काय भेटली 0. परत इथं पुट करायचं आपल्याला. थोडासा क्वेश्चन खूप सारा फिरवलेला आहे, ठीक आहे. आता मी जर बघितलं काय आलं तुमचा -2 उरलेला एक्स रेश टू किती -1/2 इज इक्वल टू काय √2 इंटू काय टी उरलेला आहे, √2 इंटू काय उरलेला टी उरलेला आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे, समजलं इथपर्यंत. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला काढायचं वेलॉसिटी. आपल्याला काय काढायचंय वेलॉसिटी. आता वेलॉसिटी जर काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, पहिली गोष्ट एक साधी गोष्ट आपण लक्ष देऊ. हा -2 1/2 आहे ना, त्याला तिकडे शिफ्ट करू, -2 ला तिकडे शिफ्ट करून घेऊ. -2 ला तिकडे शिफ्ट केला काय उरला तुमचा एक्स रेश टू किती -1/2 म्हणजेच किती उरला √2 डिवाइड बाय काय -2 इंटू काय रे टी. आता काय करून घेऊ, हा एक्स रेश टू -1/2 ना, त्याला मी असं केलं 1/√x डायरेक्ट लिहिलं चालेल ना. 1/√x मायनस आलं तर काय आला खाली उरला √x, आणि इथं काय उरलं तुमचं मग 1/√2 राहील ना, -1/√2 इंटू टी. काय डाऊट आहे. आता काय करा स्क्वेअर करून घ्या. आता काय करून घ्या स्क्वेअर करून घ्या. स्क्वेअर केलं तर काय होऊन जाईल हा 1/x होऊन जाईल. हा मायनस टर्म आला तर काय पोहोचून जाईल, म्हणजे काय उरलं 1/2 इंटू काय टी स्क्वेअर. काय डाऊट आहे कळालं. आता इथून काय करू आपण एक्स करून घेऊ, म्हणजे एक्स ला तिकडे शिफ्ट करू. हा 2 इकडे डिवाइडला इकडे तीन काय जाईल मल्टिप्लायड, बरोबर की नाही. हा 2 इकडे मल्टिप्लायड जाईल, 2 मल्टिप्लायड आला आणि टी स्क्वेअर कुठे जाईल डिवाइडला जाईल, आणि हा एक्स इकडे डिवाइडला तिकडे जातील काय जाईल मल्टिप्लायडला. काय डाऊट आहे समजले की स्टेप एक्स ला तिकडे शिकल बाकी स्टेप टर्म. कारण रिझन बिहाइंड काय आहे त्याचं, मला dx/dt काय असतं वेलॉसिटी असतं, dx/dt काय असतं वेल. हा टी स्क्वेअर खाली वरती जाताना काय जाईल मायनस होऊन जाईल. 2t रेश टू काय -2 इज इक्वल टू काय x. काय डाऊट आहे बास संपलं डेरिव्हेशन इथं संपलं. कळालं का. आता काय करा डिफरेंशिएट करा. इथं काय करा डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. जसं केलं तर काय भेटलं मला dx/dt म्हणजेच काय भेटलं मला वेलॉसिटी. dx/dt केलं म्हणजे काय भेटलं मला वेलॉसिटी. तर काय d/dt ऑफ काय 2t रेश टू काय -2, बरोबर की नाही. आता काय होईल, आता काय होऊन जाईल, हा काय होऊन जाईल डिफरेंशिएट करायचंय तर पुढच्या स्लाइड मध्ये घेऊ. समजलं काय काय चाललंय. हा वेलॉसिटी इज काय d/dt ऑफ काय म्हणलेलं आहे d/dt ऑफ 2t रेश टू -2, 2t रेश टू मायनस गेला आता 2t रेश टू -2. चला इथं वेलॉसिटी बरोबर काय इंटिग्रेशन मध्ये सॉरी डेरिव्हेशन मध्ये ना d/dt ऑफ काय 2 काय आलं -2 असं आलं तर ही वेलॉसिटी भेटली आपल्याला, याच्यातून वेलॉसिटी भेटणार आहे. चला मग मला सांगा याचं डिफरेंशिएट करताना काय करतो 2 काय होऊन जाईल पुढे शिफ्ट होऊन जाईल, टी काय होऊन जाईल पुढे शिफ्ट होतो ना. आपल्याला माहिती आहे ना डिफरेंशिएशन मध्ये काय करतो आपण x क्यूबचं डिफरेंशिएट काय करायचं आपण 3x² असं तर करत होतो ना डिफरेंशिएशन मध्ये, हे करत होतो आपण. मग असं झालं -t रेश टू काय -2 तर काय होऊन जाईल -t रेश टू किती -2 पुढे आला काय झाला +1 सॉरी -1 सॉरी काय होईल ते -2 तर पुढे शिफ्ट झाला -4 झाला आणि t रेश टू किती -2 + 1, बरोबर की नाही -2 + 1 -1.
म्हणजे काय म्हटलं मला -4t काय -3 बरं का नाही. -4 टू इथं मल्टिप्लाय करून केलेला म्हणजे काय भेटलं आपलं आउटपुट -4t काय -3 बरोबर की नाही. असं भेटलं ना आपल्याला. मग मी जर म्हटलं असतं -4 जशाच तसं घ्या, याला मी असं म्हटलं तर मग असं म्हटलं तर काय अडचण. ठीक आहे म्हणू शकतो ना. मायनस तर खाली आला आणि किती सेकंदला सांगितलं 2 सेकंदला ना. किती सेकंदला सांगितलं त्यांनी t0 काय 2 सेकंद बोलले. मग इथं आपल्याला टी ची व्हॅल्यू काय टाकायचे 2 सेकंद टाकायचे म्हणजे किती -4 हा 1 टी ची व्हॅल्यू काय टाकली 2 चा क्यूब झाला म्हणजे काय माझा -4 आणि काय झाला 8 झाला 4 1 4 4 2 8 म्हणजे किती झालं -0.5 किती येतं 0.5 मीटर पर सेकंद म्हणजे वेलॉसिटी डिक्रीज होत चालली. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय दाखवतो वेलॉसिटी डिक्रीज करते फक्त. निगेटिव्ह साईन काय दाखवेल वेलॉसिटी डिक्रीज करेल म्हणजे आन्सर काय 0.5 मीटर पर सेकंद. कळालं का. सिंपल क्वेश्चन होता फक्त त्याला थोडंसं खेळावं लागेल. असं नाही प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इझी भेटेल.